नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंदी वाटत नसेल, तुम्ही नेहमीच अस्वस्थ राहत असाल, सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल, घरात पैशाची सतत चिंता असेल, तर आजपासून हे एक काम सुरू करा. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती, विकास आणि समृद्धी तसेच उत्तम आरोग्य हवं असतं. म्हणूनच आपण सर्व प्रयत्न करत असतो. आपल्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कधीकधी आपल्याला दुःखाला देखील किंवा संकटाला देखील तोंड द्यावं लागतं. कारण घरातील याचं कारण कदाचित वास्तूही असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जर तुम्ही जागा बदलून तुम्हाला जर काही फायदा होऊ शकणार असेल, तर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचं आहे. घरामध्ये सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या वस्तूस कोणत्या ठिकाणी ठेवायचं किंवा वास्तू टिप्स कोणत्या उपयोगी ठरणार आहेत, त्याबद्दलच्या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की करा. शिवाय कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. आज आहे गुरुवार. गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा. घरामध्ये गुरुवारी पिवळे वस्त्र घालू शकता, तसेच पिवळी फळं खाऊ शकता. गुरुवारी मात्र हिरव्या रंगापासून दूर राहा. हिरव्या वस्तूपासून देखील दूर राहा. बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत. पिवळ्या रंगापासून दूर राहू शकता. असं केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढते, आनंद येतो, समस्या देखील दूर होतात आणि घरामध्ये आनंदी वातावरण तयार होतं. कारण ग्रहवारांच्या दिवशी त्या ग्रहांशी समान असलेला रंग घातल्याने ते ग्रह आपल्याला शुभ परिणाम देतात. शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता. शुक्रवार माता लक्ष्मीसोबतच शुक्रदेवाचा वार समजला जातो. पांढरे, गुलाबी, लाल हे कपडे परिधान करू शकता. असं केल्याने माणसाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी याची प्राप्ती होते. शुक्रवारच्या दिवशी शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती देखील होते आणि धनप्राप्ती देखील होते. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि सजवा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो आणि घरामध्ये सुख, समृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसा येण्याचे स्रोत देखील उपलब्ध होतात. वास्तुशास्त्रानुसार घरचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ तांदळाचे पीठ किंवा मग रांगोळी छोटीशी तरी काढावी. यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये येते, सकारात्मक ऊर्जा देखील येते. आपल्या घराला कोणाची नजर लागणार नाही, कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची नजर पहिले तर रांगोळीवरच पडते आणि आपले घर वाईट नजरेपासून बचावते. जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल, सकाळची घाई गडबड असेल, तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा मग शुभचिन्ह स्वस्तिक हे देखील लिहू शकता. यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही व नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरापासून दूर जाईल. तुमच्या घरामध्ये सदैव सकारात्मक वातावरण तयार होते. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसतात त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पहिली भाकरी गाईला, दुसरी भाकरी कुत्र्याला, तिसरी भाकरी माशांना, तर चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा मग पक्ष्यांना धान्य देखील देऊ शकता. आणि मुंग्यांसाठी सुद्धा साखर, पीठ खायला द्यावे. यामुळे सुद्धा तुमच्या घराच्या सुखसमृद्धीत वाढ होते. यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य मिळते. आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि आपल्यावर आपले पूर्वज देखील खूप खुश होतात. आपल्यावर त्यांची कृपा राहते, आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देतात. आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे हळूहळू कमी होतात. त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात. म्हणून जेव्हा जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एक तरी
गोष्ट नक्कीच करा. एका तरी व्यक्तीला खायला नक्की द्या. याशिवाय असे म्हटले जाते की घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरामध्ये संपत्ती येते. सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाड अवश्य पाहावीत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानले जाते. ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळते. या वनस्पतीची दररोज पूजा केली जाते. यासोबत देशी तुपाचा दिवाही लावला जातो. कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय घरातील वास्तुदोष देखील दूर होतील. जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर तांब्यात पाणी घेऊन ते ओतले तर रात्रभर राहिलेली सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. यामुळेच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग देखील मोकळा होतो. जर तुम्हाला घरामध्ये सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावास्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा. घरातील टाकाऊ आणि निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा. तसेच त्यावर कच्ची लस्सी शिंपडू शकता किंवा 5 अगरबत्ती पेटवा. जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल, आनंद टिकवून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात मुख्य प्रवेशद्वारावर दिवा अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी घरी मंदिरामध्ये पूजा करू शकता. तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायचा असेल तर घरी लाफिंग बुद्ध ठेवू शकता. कारण लाफिंग बुद्ध हे आनंदाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध हे ठेवल्याने सुख शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागणार नाही. याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या झांजाचे चित्र, महाभारतातील युद्ध किंवा हिंसक प्राण्यांची चित्र असतील तर त्यामुळे सुख समृद्धीचे ते कारण बनतात. वैवाहिक जीवनात ते तणाव निर्माण करतात आणि म्हणूनच ते आजच आपल्या बेडरूममधून अशी चित्र दूर करा. सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका. त्यानंतर असं केल्याने धनाची हानी होते, माता लक्ष्मी रागवते आणि आपलं घर सोडते. त्यामुळे पैशाची कमतरता भासू शकते. शक्यतो सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घर झाडून पुसून स्वच्छ करून घेऊ शकता. लक्ष्मी यायच्या वेळेला घरातील केरकचरा, घरातील खरकटे असे सामान उकरड्यावर फेकू नका किंवा दारामध्येही ठेवू नका. कापूर जाळणे ही प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे. यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. असे केल्याने घरातील शांती राहते असं मानलं जातं. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा देखील घरातून बाहेर पडते. नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ देखील खूप महत्त्वाचं आहे. हवं असेल तर तुम्ही एका कपड्यामध्ये मीठ बांधून ते घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवा, जेणेकरून ते कोणीही पाहू शकणार नाही. यामुळे देखील घरामध्ये आनंद परत येईल. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग मानला जातो. या कोपऱ्यामध्ये देवी देवता राहतात. जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजाघर मांडणे खूप शुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टिपकणे किंवा नळ गळणे हे पैशाचे नुकसान दर्शवते. नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकत असेल तर ते शुभ मानले जात नाही. सुख आणि समृद्धी अशा घरात जास्त काळ टिकत नाही. घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्वरित या गोष्टी दूर करा. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात. यापैकी गुरुग्रहाला सुख समृद्धीचे कारक मानले जाते. जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा. या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनात प्रगती होण्याची शक्यता वाढते. दररोज देवाची पूजा करावी. घरामध्ये अगरबत्ती लावावी, दिवे लावावेत. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड असावे. संध्याकाळी घराचा कोपरा उजेडात राहिला पाहिजे. अंधार राहणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक कोपऱ्यामध्ये उजेड असावा, कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात. असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये. म्हणून सर्वप्रथम देवाला आपण अन्न न खाता नैवेद्य अर्पण करावे. स्वयंपाकघरात
कोणतेही खरकटे भांडे किंवा खरकटे अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा, ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकतो आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकतो. नेहमी या गोष्टींची काळजी घ्या. अन्नदान करणे खूप पवित्र मानले जाते. तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे धान्याचे दान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे यामुळे सुद्धा त्यांचा आशीर्वाद मिळण्याचे देखील मार्ग मोकळे होतात आणि तुमची खूप अशी प्रगती होते. आपल्यासाठी खूप शुभ असते. जेव्हा तुम्ही भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा ते अधिक महत्त्वाचे असते. तुम्हाला ते लोक पुण्य देतात. जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि लोकांना अन्नदान करावे, जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करते, अदृश्य दोषांचा नाश करते व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते. हे दान तुम्हाला सर्व संकटातून वाचवते. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो व तुमच्या भावी पिढीलाही याचा फायदा होऊ शकतो. अन्नदान अवश्य करावे. जर कोणतीही मशीन किंवा उपकरणे खराब झाली असतील तर ती लगेच दुरुस्त करून आणा. घरामध्ये सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा. उपकरणामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते. बंद उपकरणं घरात अजिबात ठेवू नका. तुमची घरातील काही गोष्टी बंद असतील तर त्या चालू करून आणा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये सुखसमृद्धी यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा आपण कधी बँकेमध्ये पैसा जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होते. वारंवार धन जमा करण्याची संधी येते. लाख प्रयत्न करूनही घरामध्ये पैसा थांबत नसेल, धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करा आणि नित्य त्यांची पूजा करा. हा उपाय केल्याने देखील घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. असं म्हणतात की ज्या घरामध्ये धन असते तिथे माता लक्ष्मी ज्या घरामध्ये घाण असते अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही राहत नाही. आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल, धनात वृद्धी हवी असेल तर घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप आणि नीटनेटके ठेवा. घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नये. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी, धनसंपत्ती राहील. माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपाही राहील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.